नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहे ही वॅकन्सी कुठली आहे, जयपूरची आहे। आज आपण जयपूरची वॅकन्सीबद्दल थोडं डिस्कस करणार आहोत। वॅकन्सीची नोटिफिकेशन पडलेली आहे आपल्याला कधी 5/5/2026ला पडलेली आहे ते ही वॅकन्सीचं। तर ह्या ठिकाणी नाही का पोस्ट आहेत वेगवेगळ्या। तर आपण आता खाली डिस्कस करूयात पोस्ट कोणत्या आहेत। फॉर्म भरायचे स्टार्टिंग डेट आहे 11/5/2026 आणि लास्ट एंडिंग डेट आहे कोणती 20/6/2026 ह्या तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। तर आपण ह्याच्यातले वेगवेगळे पोस्ट बघूयात। ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा डिमांड टू बी युनिव्हर्सिटी, हे जयपूरची युनिव्हर्सिटी आहे। ह्या ठिकाणी तुम्हाला जर ही वॅकन्सीची PDF बघायची असेल तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता। ह्या वेबसाईटवरती आहे अवेलेबल वॅकन्सीचं नाही का। आपल्याला स्टार्टिंग डेट सांगितलेले आहे कधी 11 मे 2026 आणि क्लोजिंग डेट आहे 20 जून 2026, म्हणजे मंडे टू सॅटर्डे। 11 तारखेला नाही का दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे, हे 1 PM सुरू होणार आहे। फॉर्म फिलअप करायचं ऑनलाईन आहे हे, आणि क्लोजिंग डेट म्हणजे लास्ट डेट आहे 20 जूनला 5 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। ठीक आहे। तर आता ह्या ठिकाणी वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत, आपण आता वॅकन्सीज बघूयात। आता ह्याच्यामध्ये वॅकन्सी दाखवलेली प्रोफेसरची वॅकन्सी आहे, प्रोफेसर आहे, नंतर असोसिएटेड प्रोफेसर, हे सगळे प्रोफेसरचे, मेडिकल ऑफिसरचे सुद्धा वॅकन्सी आहे ह्याच्यामध्ये। अकाउंटंट जे आहे, आपली विशेष म्हणजे आपली स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे, आपण ती बघणार आहोत। ह्या ठिकाणी स्टाफ नर्सचं काय आहे ते बघूत रोल आपण। ह्या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर म्हणून आहे आयुर्वेदाचं। पेमेंटचे स्केल आहे 7व्या लेवलनुसार आपल्याला पेमेंट देणार आहेत त्यांनी, 7व्या लेवलनुसार। पेमेंट मॅक्झिमम किती राहणार आहे स्टार्टिंगपासून 44,900 ते आपल्याला कितीला राहणार आहे 1,42,400 इतका पेमेंट राहणार आहे। पेमेंटचं खूप छान दिलेलं आहे ह्या ठिकाणी पेमेंटचं, पेमेंटबद्दल काही इश्यू नाही। आणि ह्याच्यामध्ये पोस्ट आपल्याला एकच अवेलेबल आहे, एकच पोस्ट आहे ह्याच्यामध्ये। तर आपण बघूयात पोस्टबद्दल काय इन्फॉर्मेशन दिले आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितले ते बघणार आहोत आपण। याच्यामध्ये एज लिमिट पण दिलेले आहे 40 वर्षापर्यंत, हे एज लिमिट आहे। ह्याच्यामध्ये URमध्ये सांगितलेलं आहे 30 वर्षापर्यंत आपण भरू शकतो। ज्यांचं कोणाचं वय 30 वर्षापर्यंत आहे तर ते भरू शकतात हे फॉर्म। आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन बघूयात आपण। BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आयुषमध्ये, नंतर आयुषचे जे इन्स्टिट्यूटची युनिव्हर्सिटी आहे ते पण असलं पाहिजे। रजिस्ट्रेशन पाहिजे इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं, डिप्लोमा पाहिजे नर्सिंगचा, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं सांगितलेलं आहे GNM असलं तरी चालेल, याच्यामध्ये GNM असलं तरी चालेल असं सांगितलेलं आहे डिप्लोमाचं। आणि याच्यामध्ये नाही का फार्मसीवाले पण असले तरी चालतील, फार्मसी, त्यांचं इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे। आणि 2 वर्षाचा आपल्याला मिनिमम एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, ह्याच्यामध्ये 2 इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, ते पण 25 बेडचा एक्सपिरियन्स पाहिजे असं सांगितलेलं आहे। तर हे चांगले वॅकन्सी निघालेले आहे। आणि त्यांना वर्क कॅम्प्युटर नॉलेज पण असलं पाहिजे हॉस्पिटलचं। आता सगळं AI सिस्टीमनुसार निघालेलं आहे, AIचं अँड हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम, म्हणजे ऑनलाईन सिस्टीममध्ये त्यांना एंट्री करता आली पाहिजे, ते पण स्टाफ नर्सचं काम आहे। अशा पद्धतीने हे आपली क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे स्टाफ नर्सचं। या ठिकाणी बरेच वॅकन्सी काढलेलं आहे, रेडिओलॉजिस्टची पण आहे, फार्मासिस्टची आहे, अकाउंटंटची आहे। आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आपण ते बघूयात। याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये बघणार आहोत आपण। आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन आपण घ्यायचं आहे, फॉर्म कसं फिलअप करायचं ते आहे। आता ही वॅकन्सी 2026 आणि 27च्या दरम्यान काढलेली असते इयरनुसार। याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे 5 इयर्सचं ते ST कॅटेगरीचं ST, आणि ST स्टेट गव्हर्नमेंट जर आपलं असेल, आपण आधी कुठे काम केलेलं असेल त्याचा एक्सपिरियन्स असेल तर तेही चालेल। याच्यामध्ये लास्ट डेट आहे आपली ह्याची 20/6/2026 सांगितलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं फीस स्ट्रक्चर, आता ह्याच्यामध्ये आपण फीसचं जे स्ट्रक्चर आहे ते बघणार आहोत। ह्याच्यामध्ये नेम सांगितलेलं पोस्ट ऑफ नेम आपला, तर इथं नर्सिंगचं ऑफिसरचं येतं। तर OBC वाल्यांसाठी नाही का फीस किती सांगितलेली अप्लाय करण्यासाठी 3,000 सांगितलेली आहे।
आणि ST SC आणि EWC यांच्यासाठी नाही का 2500 एवढी फीस अप्लाय करण्यासाठी सांगितलेली आहे. ही फीस आपण ऑनलाईन अप्लाय करणार आहोत स्टेट बँकनुसार. त्यांची जी ऑनलाईन प्रोसेस असते ती असते. ह्या ठिकाणी फोटो KB वगैरे सांगितलेलं आहे. आता हे ज्या ठिकाणी आपण फॉर्म फिलअप करतो तिथले पण लोक सांगतात हे आपल्याला. अशा पद्धतीने ही आपली नाही का आजची वॅकन्सी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूटची वॅकन्सी ही छान आहे. अशा पद्धतीने ही आपली आजची वॅकन्सी होती. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.